आज आपण कोबी फ्लॉवरची भाजी करणार आहोत। तर त्याच्यासाठी प्रथम कोबी चिरून घ्या बारीक आणि लसूण आणि अद्रक दोन्ही ठेचून घ्या। तेल गरम झालेलं आहे कढईत, ज्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्या। जिरी मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण अद्रक टाका। लाल झाल्यानंतर लसूण अद्रक त्याच्यामध्ये कोबी फ्लॉवर टाकून घ्या आणि ते व्यवस्थित परतून घ्या। त्याच्यामध्ये मीठ टाका आणि त्याला एक 5 ते 7 मिनिटे व्यवस्थित परतून घ्या आणि झाकणाने झाकून घ्या। झाकण काढल्यानंतर ती व्यवस्थित वाफली का ते पहा आणि त्याच्यामध्ये घरी तयार केलेला काळा मसाला किंवा काळं तिखट 2 चमचे टाका आणि त्याला परत एकदा 2 ते 3 मिनिटे परतून घ्या। परतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दाण्याचं कूट आणि एक गरम पाणी करून अर्धा ग्लास ओता आणि त्याला परत हलवा। हलवल्यानंतर परत झाकणाने झाकून एक 2 ते 3 मिनिट ठेवा। तुम्हाला परत काय दिसेल, एक तेल सुटलेलं दिसेल आणि आपली भाजी तयार झालेली दिसेल।